तर मी तुमचा ब्लॉगर ओंकार आणि स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग जो आहे आपला, आपण सोलापूरला निघालो आहे बाळेमधील खंडोबाचं दर्शन घ्यायला. आणि शौर्य पण जायचं होतं, पण आपण गाडीवर जाणार आणि ते पण चालत एसटीने. तर आपण त्यांना तिथं बाय केलं आणि आपण डायरेक्ट निघालो गाडीवर आपण बाळ्याच्या दिशेनं. तर सचिन भावानी जाताना छत्री घेतली होती, कारण पाऊस बिऊस येईल म्हणून, कारण वातावरण एवढं लय खास नव्हतं. मग काय डायरेक्ट आपण हायवेला लागलो आणि हायवेवरनं हे बघा असं सोलापूर एवढ्या एवढ्या किलोमीटर आहे. तर हायवेवरनं गेल्यावर आपण काय साधी गाडी आहे ती तर तुम्हाला काय माहीतच आहे. त्यामुळे पुढे गेलो हे असं बॅरिगेट लावलेलं. तर ते म्हणले कशासाठी लावले, तर ती जी झाडं आहे ती ना, ती झाडाची कटिंग करायला आली. ती बरं म्हणलं असं ते चांगलं आहे म्हणलं, दिसायला पण झाडं म्हणजे झाडाची जे वाढ आहे ती कमी करते ती. पुढे गेलो आपण HP पेट्रोल पंपावर गेलो, पेट्रोल टाकलं. पेट्रोलला काय नाही 300 रुपये पेट्रोल टाकलेलं आहे, पण मोठं बोलत नाही ब्लॉगर तुमचं. 300 रुपयाचं पेट्रोल टाकलं, कारण गाडी जी आहे 300 रुपये जाऊन येते. पेट्रोल पंपावर बाय केला आणि डायरेक्ट आपण गेलो सोलापूरच्या मधील बाळेच्या दिशेने. तर पुढे गेलो आपण इचगावच्या टोल नाक्यावर. ते टोल नाक्यावर आपल्या ब्लॉगरची गाडी आहे म्हणल्यावर ब्लॉगर मागं बसला म्हणजे टोल घेतील का मला सांग. मग काय ब्लॉगरला कडेने वाट दिली त्यांनी, कडेने जावं म्हणली. मग ब्लॉगर निघाला कडेने आणि पुढे गेलो. काय राव, आपल्या गाडीचं टायरच पंक्चर झालं, म्हणजे हवाच नव्हती. मग काय तिथं पंपावर गेलो दुसऱ्या HPच्या, तिथं हवा मारली पंपावर, हवा तर काय बस नव्हती. मग तिथनं पुढे गेलो आपण पंक्चर काढवा म्हणलं. आधी पंक्चर महत्त्वाचे, कारण पंक्चर जर नाही निघले तर गाडीचं टायर खराब होऊ शकते, ट्यूब खराब होऊ शकते. पंक्चर काढले लगेच, पंक्चर काढले तसे आपण डायरेक्ट गेलो बाळेमध्ये गेलो. खंडोबाचं दर्शन केलं. खंडोबाला म्हणलं आपल्या ब्लॉगरला तेवढं यश दे रे बाबा. मग काय ब्लॉगर खंडोबा मला पब्लिकनं मनावर घेतलं तर यश भेटणारच. मग काय तिथनं आपण डायरेक्ट दर्शन घेतलं आणि आपण निघालो आपल्या घराच्या दिसेन. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.